शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजावं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. चिथावणी वगैरे काही नाही, आमच्या एकंदर जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आम्ही काही देवनाचे बोकड नवत. त्यांना सांगतो, ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल तर चाटणार नाहीच, तर मात्र ती अवलाद ह्या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जिवंत ठेवायचे नाही. बिलकुल एक एक शेवटच्या पर्यंत त्यांचा अंड शेवटचा जे असेल ते चेचून ठेचून टाकायची आपली शपथ आहे शिवरायाच्या पुढे. सगळेच काही बाळ ठाकरे होऊ शकत नाही, झाले तर माझी पंचायत होईल ना. माझं महत्त्व कमेल, दुसरं काही नाही. जरूर असावी ती आई वडिलांपाशी असावी, ते खरे देव आहेत. बरं, देवापुढे वाकायच्या ऐवजी आई पुढे वाक, वडिलांपुढे वाक, ते तुझे खरे देव आहेत. त्यांनी तुला जन्म दिलेला आहे, देवाने नाही दिला, ते तुझे देव आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, दुसरे आम्ही आपला दोस्ती कायम ठेवली हो, दोस्ती अडचण, पण गेले ना, आम्हाला टपल्या टिचक्या मारून गेले ना, आता आमची पाळी. पण ही अशीच एक ही सभा घेऊन दाखवावी, मुख्यमंत्र्यांनी घेऊन दाखवावी, शरद पवारांनी घेऊन दाखवावी. का गल्ल्या खुर्चीतनं का करतात? अरे गल्ल्या खुर्चीतनं कुत्री हिंडतात आणि दर खांबाला टांग मारतात. तुमचं तेच चाललंय, दर खांबाला एक शिवसेनेच्या विरुद्ध टांग. तुम्ही कसली टांग मारणार मला? ही एकच टांग तुम्हाला पुरे आहे. तुमची सगळी कुतरडी उडून टाकतील आणि उडवणार. 26 फेब्रुवारीला जे मतदान होणार, 16 माफ करा, 16 तारखेला 16 तारखेला जे मतदान होणार, तो भगवा झेंडा इथे फडकलेला दिसणार. खरं सांगायचं म्हणजे सगळे आलेत बरोबर. आमचं आणि भारतीय जनता पक्षाचं कसं फाटेल फुटेल इकडे धंदे चाललेत. तर ह्या काँग्रेसवाल्यांच्या घरामध्ये काय शिवण यंत्र बसवली आहेत काय? अरे तुमचीच पहिली फाटलेली शिवा. आणि मग आमच्याकडे बघा, इकडे की पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार एका व्यासपीठावर, आणि पुण्यामध्ये काय फाटले, जमत नाही. आणि ते एक दुसरे येड धवते चालू, ते काय म्हणतात ते अजित पवार पप्पा करते बसले नुसतं चालू. काय धमक्या देत आहे, आमच्या हातात सत्ता द्या म्हणजे आम्ही तुम्हाला हे देऊ, म्हणजे आता तुम्हाला जे मिळत नाही त्यांच्या हातात सत्ता नाही म्हणून. काय कसली प्रवृत्ती ही? भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि RPI यांची दोस्ती इतकी मजबूत आहे. बरं, मी रामदासांना सांगेन, त्यांना ते शौक कविता करण्याचा फार मोठा आहे. आपण रामदास आठवले, आपण एकत्रच राहू आणि सगळे मिळून या काँग्रेसवाल्यांना खाऊ. हो, तुमच्यापासून स्फूर्ती गेली आहे. सांगायचं खूप आहे हो. आता हे शरद पवार हे काय म्हणे, कलानगरमधली ही कोंबडी आपण बाहेर काढूया. कलानगरमध्ये कोंबडी कुठे राहते? कोंबडे राहतात. तुमची जी पुण्याला जी एक आहे पोल्ट्री, वेंकीची पोल्ट्री, त्या पोल्ट्रीमध्ये तुमची आवडती कोंबडी कोण आहे मला माहिती आहे ना.
पण आम्ही ती कोंबडी तुमची आमच्या खोरड्यात नाही आणणार, तुम्हीच तुमच्याचकडे घ्या ठेवा. 40 कोटी 40,000 कोटी 40,000 कोटी हे आमच्याकडे सरकलेत. आनंदाची गोष्ट आहे. कोणाला नको, देणार असाल तर पाहिजे, ठेवायचे कुठे हा मला आमच्यापुढे प्रश्न आहे. कारण तुम्हाला परदेशी बँकात तुम्हाला जेवढ्या माहिती आहे तेव्हा आम्हाला काय माहिती, आम्हाला महाराष्ट्र बँक माहिती आहे आपली. बरं, 40,000 कोटी तुम्ही काय हजामती करत होता? त्याच वेळेला का नाही तुम्ही आमचा कान पकडला की काय चाललंय, काय कसला हा व्यवहार? साल्यानं आतमध्ये व्यवहार करता आणि बाहेर ओकता. आम्ही किती खाल्ल्याचे हिशोब मागता. ठीक आहे, मी शरद पवारांना जाहीर आव्हान दिलं होतं, आज हे पुन्हा देतोय तुमच्या समोर, तुमच्या साक्षीनं. माझी जेवढी प्रॉपर्टी आहे, कोरा कागद आणा, जेवढी प्रॉपर्टी आहे ती तुमच्या नावावर मी करतो आणि तुमची जेवढी प्रॉपर्टी आहे तुम्ही माझ्या नावावर करा. होऊन जाऊन दे. महाराजांच्या साक्षीनं बोलतोय. तो कुठे रे नार्या? हा काय म्हणते? ठाण्यात आहे. तुमचं मेंटल हॉस्पिटल बंद केलं तुम्ही का चालू आहे? हे बघा, मालमत्ता जाहीर करा. कोण म्हणतंय? हे अडजव म्हणते. मालमत्ता जाहीर करा. शिवसेना नेतृत्वाला नारायण यांचे आव्हान. आणि हे बघ तुझी यादी नार्या, तुझ्या बायकोच्या नावावर किती हॉटेल आहेत, इतर बेनामी इस्टेटी किती आहेत, त्याची पानं वाच. ती माझ्याकडे तुझी यादी आहे. या इथपर्यंत ही पण जी नाऱ्याची प्रॉपर्टी. आणि मला सांगते तुलाही देतो आव्हान, चल माझ्या नावावरची जेवढी प्रॉपर्टी तू घेईन, तू जेवढ्या तुझ्या प्रॉपर्टी आहेत बेनामी का असे ना माझ्या नावावर कर. कसली उणी धुणी आणि धुणी करताय तुम्ही? या समस्या कायमच राहणार आहे. पाणी नाही आणि ते येतात तुमचे काही ठिकाणी जाणून बुजून काही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. असं दाडकं हातात घ्यायचं आणि सांगायचं, हां बाई आपलं कसं काय चाललंय? आता आमचं कसं चालणार? नळाला पाणी नाही, घरामध्ये नवरा नाही, आता काय हे आम्ही पुरवायचं? या उखाड्या पाखाड्या काढत बसतात, उखाड्या पाखाड्या. हे कसले इंटरव्ह्यू चाललेत आणि सगळे शिवसेनेच्या विरोधात. एकही आपल्या बाजूला नाही, भाजपचा नाही, रिपाईचा नाही, कोणी नाही, सगळे त्यांचेच. बरं, ही एकंदर तंत्र चालली आहे. तो अण्णा हजारे एवढं उठलं आपलं आमरण उपोषण. फसवणारे कोण? परदेशी भांडवल आणणारेच ना. त्यांना काय पाहिजे होतं? देशाची संसद आपल्या हातात पाहिजे होती. आपलीच माणसं वापरली जात आहेत आणि फुकटात हे होत आहेत, नामशेष होत आहेत. आपला गरीब बिचारा माणूस उभं राहिलं आपलं उपोषणाला. पण त्यांनी ते मलिदा खायला लागले. हे जेवढ्याला नागडं उघडं झालं तेवढ्याला सगळं घस्सन खाली बसलं. केवढा हो 14 दिवस कुठचंही चॅनेल लावा, अण्णा 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 अण्णा. काय काय भयानक गोष्ट म्हणजे गणेशोत्सव होता. सगळीकडे वावटाळले त्या देशात भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांची. मै अण्णा हो, मै अण्णा हो, मै अण्णा हो. आणि असं झाल्यानंतर ती कोण एक नटी तुमच्या शबाना आझमी, दिया मिर्झा वगैरे टोप्या घातलेला, मै अण्णा हो. बाई वरचा विचार केलास तू अण्णा आहे, पण बाकीचं काय? काय टोपीने बदल झाला का काही? तू अण्णा कशी होशील? तू बाई आहेस. उगीच कशाला अण्णाला दुखवतेस? गणपतीचे
एक विचित्र एक दाखवतो. चेन्नईमध्ये गणेशोत्सवमध्ये गणपतीच्या डोक्यावरती मै अण्णा हूं